श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 48वा. इंद्रसेन, तू द्वारकेत जा आणि श्रीकृष्णांना बोलावून घेऊन ये. त्यांनी दूतांना सांगितले. दूत गेला आणि कृष्णही विलंब न लावता इंद्रप्रस्थास आले. सर्वांच्या गाठी भेटी झाल्या. मग धर्म म्हणाले की कृष्णा, राजश्री यज्ञ करा असा आमच्या परलोकवासी पित्याचा मनोदय नारद मुनींनी आम्हाला सांगितला आणि आमच्याही मनात असेच आले आहे. पण सार्वभौम राजालाच तो करता येतो ना? माझ्या हातून तो पार पडेल का? धर्मा, तुझ्या हातून तो पार पडेल. तुझे सामर्थ्य तसे आहे. पण कृष्ण म्हणाले, सांग ना, तू खरे मत देशील म्हणून तर तुला बोलावले आहे. धर्मा, तसे पाहिले तर कोणीही क्षत्रिय राजे अडवणार नाहीत. परशुरामांनी क्षत्रिय मारले तेव्हा जे पळाले लपले त्यांचेच भित्रे वंशज पुष्कळ ठिकाणी आहेत. पण जरासंध राजा मात्र अतुल पराक्रमी आहे. ऐल व इक्ष्वाकू राजे हेच सर्वात बलिष्ठ, पण सांप्रत तरी त्या मगध देशांच्या जरासंधाचीच सत्ता सगळे मानतात. मग त्याला शरण आणले पाहिजे किंवा मित्र केले पाहिजे असेच ना? तो मित्र कसला होतो? तो माझ्याशी शत्रुत्व करतो नेहमी तुमचा सोयरा आहे. अरे राजा, त्या जरासंधाने गिरिव्रज येथे सहस्रावधी भूपतींना बंदित ठेवले आहे. भोजराजांना त्याने जिंकले. त्याच्याच भयाने मी मथुरा सोडून द्वारकेला दूर समुद्रावर पश्चिम दिशेला साऱ्या यादवांना घेऊन पळालो. पराक्रमी शिशुपाल, त्याचा सेनापती वक्रदंत, करुष, करब, मेघवाहन, यवनाधिपती तसेच भगदत्त हे सगळे त्याला मान तुकवितात. स्वतःला वासुदेव म्हणून माझ्याशी स्पर्धा करणारा पौंड्रक सुद्धा त्याचाच मित्र आहे. बलाढ्य असा माझा शक्षूर भीष्मक, अरे त्याचे सामर्थ्य इतके मोठे असूनही तो जरासंधाला मिळाला आहे. त्याच्यासह त्याचे भाऊबंधही तिकडेच बनले आहेत. हे मला सर्व माहीत आहेच. पण यांचे कारण काय माहीत आहे का? तो जरासंध पराक्रम, सैन्यबळ, धनाढ्यता व सर्व ऐश्वर यांच्या दृष्टीने खरोखरीच आजमितीस साऱ्या भारतवर्षात अजिंक्य आहे. मला 17 वेळा त्याच्याशी युद्ध करून त्याचे सैन्य नष्ट करता आले, पण तो तसाच आहे. तुला काय सांगू, त्याचा उन्मत्तपणा पाहून हा बलाढ्य राजा म्हणजे पृथ्वीला भारभूत आहे असेच मला वाटत असते. त्याचे 2 सेनापती होते, हंस आणि डिंभक. ते होते तेव्हा तर त्या जरासंधाला इंद्रासारखा मान होता. परस्परांच्या मृत्यूच्या खोट्याच वृत्तामुळे ते दोघे दुःखाने मरण पावले. नि जरासंधही रणांगणातून शून्य मनाने माघारी गेला. तेव्हा मथुरावासी आम्ही यादव एकदा वाचलो होतो. कृष्णा, पण त्याला जिंकण्याचा काहीतरी उपाय असेलच. धर्माने प्रश्नार्थक तर्क केला. होय, उपाय आहे. उघड युद्ध करून त्याला जिंकणे किंवा मारणे शक्य नाही. पण भीम, अर्जुन व मी असे तिघे मगध देशात जातो व राजनीतीला अनुसरून काहीतरी युक्ती करतो. तेवढ्या धर्म बोलला. पण कृष्णा, माझे मन शांतीप्रिय आहे. मला मनात विचार येतोय, पराक्रमाने राजांना जिंकावे व पित्याने मनोरथ पूर्ण करावे. एकदा वाटते, शमरूपी उत्कृष्ट गुणाचाच आश्रय करून मैत्री वाढवावी. युद्धात मरण ओढून घेऊ नये. मरण काय कोणाला टळले आहे? कृष्णाने विचारले. भीम मध्येच म्हणाला, दादा, तुमचे म्हणणे अगदीच चुकीचे आहे. जरासंधाच्या वर्णनानेच इथेच हातपाय गाळणे तर क्षत्रियास शोभतच नाही. कृष्ण म्हणाले, राजा, तुझे राज्य, शत्रुनाश, प्रजापालन, धर्माचरण, नीतीची वाढ व अर्थवृद्धी या 5ही गुणांनी सर्वश्रेष्ठ झाले पाहिजे. जरासंधाने दडपशाहीनेच अनेक राजांना वश केले आहे. शमरूपी गुणाचा त्याच्याशी वागताना काही उपयोग नाही. त्याने बंदीत जे राजे घातले आहेत त्यांना सोडविले तर ते आपल्याला अनुकूल होतील. अर्जुन म्हणाला, दादा, उत्साह सोडून देणे योग्य नव्हे. निर्धाराने प्रयत्न करून दैव अनुकूल करून घेऊ. राजसूय यज्ञाच्या निमित्ताने हा पराक्रम केला तर धर्मकार्यच ठरेल. वाह वाह, अर्जुनाचे विचार कसे क्षत्रियाला शोभणारे आहेत. कृष्ण म्हणाले, आम्ही तिघे थेट मगध राज्यात जाऊ. जरासंधाला जाऊन भेटू. प्रत्यक्ष त्याच्याजवळ एकट्याजवळच युद्ध कोणत्याही धर्माला अनुसरून करू. मग इतर राजे शरण येतील. मुळावर घाव घातला पाहिजे. तू हे काम भीम, अर्जुन व मी यांच्या बुद्धीवर व शक्तीवर सोपव. राजसूय यज्ञ झालाच पाहिजे आणि जरासंधाचे बडे धेंड नष्टच झाले पाहिजे. कृष्णाने उत्साह वाढवला. धर्मा, तुला एक गोष्ट सांगतो. हा जरासंध कसा उत्पन्न झाला ठाऊक आहे? बृहद्रथ पूर्वी मगधाचे राजे होते. ते पराक्रमी होते, पण वृद्ध झाले तरी त्यांना पुत्र नव्हता. त्यांच्या 2 बायका होत्या. त्यांनी अनेक व्रते केली पण संतान झाले नाही. त्यांचे मन विषण्ण असे. पण एकदा काय झाले, महातपस्वी चंड कौशिक ऋषी एका आंब्याच्या झाडाखाली बसले होते. ते पाहून ते त्यांना शरण गेले. त्यांनी त्याच झाडाचा एक आंबा राजाला दिला. राजाने तो 2 स्त्रियांना खाण्यास दिला. परिणाम असा झाला की दोघींना गर्भ राहिला व मुलगे झाले. पण प्रत्येक बालक अर्धेच होते. 1 कान, 1 डोळा, 1 हात, 1 पाय. माणूस उभा चिरून जसे 2 भाग करावे तसे ते झाले. राण्यांना फार वाईट वाटले. बालके जिवंत होती तरी त्यांनी ती
दायांकडून राजधानीच्या एका मार्गाच्या चौकात नेऊन टाकली. मग ती मुले मेली की काय? अर्जुनाने व नकुल सहदेवांनी एकदम विचारले. नाही, तिथे एक आश्चर्य घडून आले. जरा नावाची एक राक्षसी रात्री संचार करत होती. तिने ती मुले पाहिले व ती एकत्र बांधून उचलण्यासाठी हातात घेतली व जोडली. तोच त्या अर्धभागाचे एकच एकसंध मूल झाले व ते मोठमोठ्याने रडू लागले. त्यावेळी जरेने राजगृहात जाऊन ते मुले राजाला परत दिले. राजपत्न्यांना आश्चर्य व आनंद वाटला. राजाने त्या मुलाचे नाव जरासंध ठेवले. चंड कौशिक मुनी तेथे यदृश्या आले. त्यांनी तर त्या मुलांना तू त्रैलोक्यात महापराक्रमी होशील असा आशीर्वाद दिला आहे. तोच हा जरासंध. याला शिरच्छेदाने मल्लयुद्धात किंवा कोठेही वर्मी आघात होऊन हा मरणार नव्हे. त्याच्या देहाची घडण कशी झाली तेच लक्षात आणले पाहिजे. कृष्णाने फक्त सूचक वाक्य बोलून भीमार्जुनांकडे पाहिले. धर्मराजा विचार करत बसला. कृष्ण म्हणाले की पांडवांनो, विचारपूर्वक पाऊल उचलले तर जरासंध मरू शकेल. आपण धाडस केलेच पाहिजे. राजनीतीत नेहमीच रणांगणात विजय मिळवणे सोपे नसते. मी भीम व अर्जुन इथून गुप्तपणे निघून जातो. ठीक आहे, तर तुझ्या बुद्धीवर व युक्तीवर माझा भरोसा आहे. तू धोरण आख. भीम अर्जुन तुझ्या मी हाती सोपवतो. आणि सर्वानुमते बेट ठरवून ते तिघे नरनारायण ऋषींचे दोघे अवतार व वायुपुत्र शक्तिरूप भीम कुरु देश सोडून मगध देशाच्या सीमेवर आले. तेथे त्यांनी वल्कले धारण केली. वेषांतर पूर्ण झाल्यावर ते ओळखू येत नव्हते आणि प्रत्यक्ष मगधाच्या राजधानीत ते जेव्हा जाण्यास निघाले तेव्हा पूरद्वाराकडे न वळता ते चैत्यक्य पर्वताकडे गेले. त्यांनी त्या पर्वतावरील 3 मोठ्या नौबती रक्षकांचे लक्ष चुकवून युक्तीने फोडून टाकल्या. ज्यावेळी ते पर्वतावरून खाली उतरले व बुरुजावर चढू लागले तेव्हा द्वाररक्षकांनी त्यांचा पाठलाग केला, पण त्यांनी डोळा चुकून नगरीत प्रवेश केलाच. साध्या सुध्या याचक ब्राह्मणाच्या वस्त्रांमुळे ते मार्गातून इतर लोकात मिसळून चालत होते. वाटेतल्या काही लोकांना मात्र त्यांची धिप्पाड सुंदर व तेजस्वी शरीरे व त्याच्या विसंगत अशी वस्त्रे पाहून हे कोण परदेशी आले आहेत अशी जिज्ञासा वाटली. त्यांची चाल झपझप होती. नगरात नवख्या माणसांसारखे ते उगीच इकडे तिकडे पाहत. मध्येच एका लहानशा मार्गाने त्यांनी राजप्रसादाकडे तोंड वळविली. वाटेत एका माळ्याला गाठून त्यांच्या जवळची फुले त्यांनी दमदाटी देऊनच घेतली. त्यांच्या देहाकृतीकडे पाहूनच तो माळी गांगरला. त्याने एकंदर रागरंग पाहून मुकाट्याने फुले दिली, माळा दिल्या. कृष्णाला मथुरेतली गोष्ट आठवली. बलरामाबरोबर जात असता कंसाच्या धोब्याकडून त्यांनी वस्त्रे घेतली होती. तो ऐकेना तेव्हा एकाच फटक्यात त्याची मान मोडून त्याला ठार केले होते आणि कंसाचा तो धोबी मेला हे पाहून मार्गातले लोक भिवून पळाले होते. पुढे कंस मेला होता आणि आता हा जरासंध. कृष्णाने त्वेषाने एकदा दृष्टनाशाच्या आपल्या अवतार कार्याची आठवण करून मुठी आवळल्या. सरळ मनाचा भीम ते पाहत होता. त्याला गंमत वाटली. भीम कृष्णाला देवासारखा मानित असे. त्याची कृष्णावर मनापासून भक्ती होती. कृष्णाचे विचार जणू त्याला कळले. तो हसला. कृष्णही हसला. भीमाच्या हाती हात देत पुढे चालता चालता म्हणाला, भीमा, पुढे राजगृहात जाऊ तेव्हा बोलण्याचे काम माझ्याकडे. अर्जुना, तू काही बोलूच नको असा त्या जरासंधाला गुंतवतो की पाहतच राहा. तुमचे कार्य मात्र तुम्ही करायचे. जरासंधाला मल्लयुद्धात ओढायचे यापुरती युक्ती दुसरी नाही. ते हळूहळू बोलत ते राजगृहाकडे चालले होते. जरासंधाच्या विद्वान ब्राह्मण पुरोहितांनी त्यांना अपशकुनांच्या आधारे संकटाची सूचना दिली होती, पण संकट म्हणजे परचक्र असाच अर्थ त्या सर्वांनी धरला होता. जरासंधाने तर व्रत धारण केले होते. एवढा बलवान राजा, पण मनातून भित्रा होता असे कोणी म्हटले असते. शुभाशुभ विचारांचा पगडा स्वार्थ सांभाळणाऱ्याला करावाच लागतो. उर्वरित कथा पुढील अध्यायात भाग 48 मध्ये. धन्यवाद.